कसं आहे, की प्रत्येक कायद्यामध्ये त्याचे निकष हे वेगळे-वेगळे आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीकरता ती फॅक्टरी असेल, हं. दुसरी ती शॉप असू शकते, प्रोडक्शन युनिट असू शकतं. हं. त्या कामगार संख्या प्रत्येक कायद्यामध्ये वेगळी-वेगळी आहे. आपल्याला जर ग्रॅच्युइटीचा कायदा लागू करायचा असेल, तर त्या आस्थापनेमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार पाहिजेत. हां. त्या कामगाराची 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झालेली असली पाहिजे. तेच आपण किमान वेतनामध्ये आलो, तर किमान वेतन अधिनियम लागू होण्याकरता शक्यतो काही क्रायटेरिया आड येत नाही. फक्त ते शेड्यूल एम्प्लॉयमेंट आहे की नाही, म्हणजे जसं इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, प्लास्टिक असे जे काही 67 शेड्यूल एम्प्लॉयमेंट त्यात आहे. तिथे मग कामगार संख्या किंवा कामगाराचा पगार अशा काही गोष्टी येत नाहीत. अच्छा. परंतु बोनस ॲक्टकडे जर आपण गेलो, तर बोनस कायद्यासाठी त्या आस्थापनेमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार हवे तरच तो लागू होणार. हां. ESICलाही तोच क्रायटेरिया असतो किंवा ESICला आणखीन 21,000च्या पेक्षा जास्त पगार नसावा. तर असं प्रत्येक कामगार कायद्यामध्ये एक वेगळ्या तरतुदी असतात आणि त्याप्रमाणे कामगारांना त्याचे फायदे लागू होत असतात. मग एखाद्या ठिकाणी समजा 3 किंवा 4च एम्प्लॉई असतील, तर मग अशा ठिकाणी कशी मदत मिळू अशा शकते? ठिकाणी समजा आपल्याला ग्रॅच्युइटी ॲक्ट वगैरे नाही लागू होणार, परंतु त्याला किमान वेतन अधिनियम तर लागू होणारच आहे. पेमेंट ऑफ वेजेस कायदा लागू होणार आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत, म्हणजे कामगार आणि मालक मधला असलेला संघर्ष, त्या लागू होणार आहेत.